नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा. या धड्याचं नाव आहे सुके शिनी. तर मित्रांनो, नाव थोडं वेगळं आहे ना, तर चला धडा वाचून घेऊया, जेणेकरून आपल्याला या सुके शिनी याचा अर्थ समजेल. त्या मुलीचे खरे नाव सुकेशिनी नव्हते. तिचे नाव होते नंदिनी, पण लोक तिला सुकेशिनी म्हणत. तिलाही ते नाव फार आवडे. लोक तरी काय, तिला उगीच सुकेशिनी म्हणत नव्हते. तिचे केस होतेच तसे सुंदर, लांब सडक आणि पिंगट रंगाचे. ते केस तिच्या पाठीवर कमरेपर्यंत रुळत असत आणि त्यावर उन्हाची किरणे पडली म्हणजे चमचम करीत. ती वेणी कधीच घालत नसे, तर उलट ते केस तसेच पाठीवर मोकळे सोडून चालणे तिला फार आवडे. आणि खरे सांगायचे तर ते तिला शोभूनही दिसे. बिचारी सुकेनिशी. तिचे आईबाप तिच्या लहानपणीच वारले होते. घरात एका म्हाताऱ्या आजीशिवाय मायेचे दुसरे माणूस नव्हते. तिचे वडील एकेकाळी फार श्रीमंत होते, तसेच ते दयाळू सुद्धा होते. त्यांच्या दानधर्माची कीर्ती कितीतरी दूरपर्यंत पसरली होती. पण त्यांच्या या दयाळूपणामुळेच त्यांना आपल्या मुलीसाठी मात्र काहीच पैसा शिल्लक ठेवता आला नव्हता. नाही म्हणायला सुकेनिशीला एक मोठी देणगी त्यांच्याकडून मिळाली होती, ती म्हणजे मनाचा दयाळूपणा. सुकेनिशी गरीब होती, तितकीच ती दयाळूही होती. ती कुणाचे शिवण करी, तर कुणाचे टिपण कशी द्यायचे काम करी. वस्त्र विणून ते विकायला नाही. आजीच्या नकळत पहाटे उठून एखाद्या घरचे दळणही उरकून येई. झाडाला पाणी घालायचे काम तीच करी आणि नदीवर पाणी आणायलाही तीच जाई. एखादे गरीबाचे मूल धावत धावत रस्त्यात पडले तर हातातली घागर बाजूला ठेवून ती धावत जाई व त्याला उचलून घेई. दोन गोड शब्द बोलून त्याचे रडे थांबवणारी जर कुणी असेल तर ती सुकेनिशीच. अशा गोड व दयाळू स्वभावाची सुकेनिशी सर्वांची फार आवडती होती. त्या सर्वांचा तिच्यावर तसाच लोभ होता. पण हो, एक सांगायचे राहिले. त्या गावात एक व्यक्ती अशी होती की जिला सुकेनिशीचे हे कौतुक पाहवत नसे. त्या मुलीचे नाव होते केशिनी. ती एका श्रीमंत सावकाराची मुलगी होती. तिच्या अंगावर सोन्याचे व हिऱ्याचे पुष्कळ दागिने होते. ती मोठी गर्विष्ठ मुलगी होती, त्यामुळे तिच्याशी फारसे कोणी बोलत नसत. या केशिनीचे केस अगदी छोटे होते. मुली तिची नेहमी चेष्टा करीत व म्हणत, तू आहेस नुसती केशिनी आणि ही आहे सुकेनिशी. केशिनीला सुकेनिशीचा राग येई तो यामुळेच. पण एके दिवशी नदीच्या काठावर सुकेशिनी आली तेव्हा केशिनीने तिला हाक मारली. अगं ये नंदिनी. केशिनी नेहमीच सुकेशिनीला नंदिनी या नावाने हाक मारत असे. सुकेशिनी या नावाने हाक मारणे तिला आवडत नसे. सुकेशिनी हसली व म्हणाली, मी सुकेशिनी आहे बरं का. असे म्हणता म्हणता तिने आपल्या मऊ मऊ केसांवरून बोटं फिरवली. केशिनीला वाटले, सुकेशिनी म्हणते आहे, बघ किती छान केस आहेत माझे, नाहीतर तुझे आहेत का इतके लांब अन मऊ. आता त्यावर सूर्याचे किरण पडले होते, त्यामुळे तर ते अधिकच सुंदर दिसत होते. केशिनीला त्या केसांचा हेवा वाटला. कितीतरी वेळ ती त्या केसांकडे पाहत राहिली. काही वेळाने ती काहीशा आर्जवाने म्हणाली, सुकेशिनी, मला देतेस का हे केस? मी तुला याबद्दल पैसे देईन. आई म्हणत होती की सुकेशिनीला पैसे हवेच असतील, कारण सुकेशिनी गरिबाची पोर आहे. पाहिलेत ना, केशिनीला आपल्या श्रीमंतीचा केवढा गर्व होता तो. सुकेशिनीला अर्थातच तिच्या या बोलण्याचा मनातल्या मनात राग आला, पण तिने तो दाखवला नाही. मान वळवून दुसरीकडे पाहिल्यासारखी करत ती म्हणाली, इथं हवे आहेत कुणाला तुझे पैसे? असे म्हणून तिने आपली घागर घेतली व ती घराकडे जायला निघाली. घरी जाता जाता ती आमराईच्या रस्त्याने निघाली. परवापासून त्या आमराईमध्ये भगवी वस्त्रे नेसलेला संन्यासाचा जमाव दिसत होता. तो अद्यापही तसाच तळ ठोकून बसलेला होता, पण त्याची तोंडे किती सुकल्यासारखी दिसत होती. काल त्या संन्याशांना गावात भिक्षा मागत हिंडताना सुकेशिनीने पाहिले होते.
मग त्यांची तोंडे आज अशी सुकल्यासारखी का? त्यांना गावात भिक्षा मिळाली नाही की काय? या विचार मनात येताच ती दयाळू मनाची सुकेशिनी विषण्ण झाली. आपल्या गावात संन्यासी यावे आणि त्यांना खाण्यापुरते अन्न मिळू नये ही गोष्ट सुकेशिनीला लाजिरवाणी वाटली. ती आजीजवळ जाऊन म्हणाली, आजी, मगा आमराईतून परत येताना मला कालचे ते संन्यासी दिसले. त्यांना आज 2 दिवस झाले. जेवायला सुद्धा मिळालेले दिसत नाही. आपल्या गावात असं कोणी येऊन उपाशी राहावं हे किती वाईट आहे नाही? आजी म्हणाली, हो, पण गावातल्या साऱ्याच लोकांनी नको का असा विचार करायला? सुकेशिनी म्हणाली, का बरं? त्यांनी नाही केला म्हणून आपल्याला नको करायला? पण आपल्याजवळ इतके पैसे तरी कुठे आहेत? आजी म्हणाली. सुकेशिनीला केशिनीच्या म्हणण्याची आठवण झाली आणि ती हसून म्हणाली, का बरं? पैसे न मिळायला काय झालंय? मनात आणलं तर तेही मिळतील. सांगू कसं ते? हे बघ, माझे केस केशिनी मागत होते. पैसे सुद्धा देईन म्हणाली. मग देऊ का केस? आणू का पैसे? आजी काही बोलली नाही. ती नुसतीच सुकेशिनीकडे विस्मयाने पाहत राहिली. पण आजीला कसे खुश करावे हे सुकेशिनीला चांगले माहीत होते. तिने आजीच्या गळ्याला प्रेमाने विळखा घातला आणि आर्जवाच्या स्वरात म्हटले, बोल ना गाजी, सांग ना, मी यात काही वाईट सुचवते आहे का? माझे केस काय गेले तसे पुन्हा येतील, पण असलं पुण्याचं काम करायची संधी पुन्हा मिळायची नाही. बाबा तर नेहमीच म्हणत, धन काय पुन्हा मिळेल, पण पुण्य करायची संधी पुन्हा मिळत नाही. आजी काहीशी हसली व सद्गदित होऊन म्हणाली, तू तरी आपल्या बापाचीच लेक आहेस की. मी नाही म्हटलं म्हणून माझं थोडंच ऐकणार आहेस? त्यानं घरात होतं नव्हतं ते सारं दान केलं आणि तूही आता आपले केस विकायला निघालीस. आजीची कशी बशी का होईना संमती मिळाली हे पाहून सुकेशिनीला फारच आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात आपला सुंदर केशसंभार केव्हा काढला गेला ते तिला कळले सुद्धा नाही. सुकेशिनी आपले केस घेऊन धावत धावत केशिनीकडे गेली, पण केशिनीला गर्व चढला. ती म्हणाली, मला नकोत हे केस. केशिनीच्या आईने मात्र ते ठेवून घेतले व सुकेशिनीला पैसे दिले. काही वेळाने सुकेशिनीच्या आजीने खीर बनवली व त्या दोघीजणी ते खिरीचे भांडे घेऊन आमराईत गेल्या. पाहतात तो काय, संन्याशाचा जमाव आता जायच्या तयारीत दिसत होता. काय करावे सुकेशिनीला सुचेना. तिच्या ओठातून एक हुंदका मात्र बाहेर पडला. त्यातल्या एका संन्याशाने तो ऐकला. तो थांबला. जवळ येऊन त्याने तिला विचारले, बाळ, का रडतेस? आजी म्हणाली, भुकेल्या पोटी जायला निघालात म्हणून तिला रडू आलं आहे. हे बघा, हिनं तुमच्यासाठी मुद्दाम एवढी खीर करून आणली आहे. असे म्हणून आजीने केस काढल्यापासूनची सारी गोष्ट त्या संन्यासाला सांगितली. तो संन्यासी कोण होता? सर्व संग परित्याग करून संन्यासी झालेले भगवान गौतम बुद्ध होते. ते आपल्या शिष्यांसह ते राजगृहाला चालले होते. परंतु मध्यंतरी काही आजारामुळे ते सारे जण 2-3 दिवस त्या गावात आमराईत उतरले होते. 2 दिवस ते गावात हिंडले, पण त्यांना भिक्षा मिळाली नव्हती. गावातल्या लोकांनी त्यांची चौकशी सुद्धा केली नव्हती. आणि आता ही 10-12 वर्षांची मुलगी आपल्या गावाला लागलेला हा कलंक पुसून टाकण्यासाठी आपले केस विकून या भिक्षुकांसाठी जेवण घेऊन आली होती. स्वतःचे केस विकून शुद्धीदांना अन्न देण्याच्या तळमळीने स्वतःचे सुंदर केस कापून घेणारी ती दयाळू मनाची पोर, तिला पाहून भगवान बुद्ध अत्यंत संतुष्ट झाले. त्यांनी तिला प्रेमाने जवळ घेऊन तिची पाठ थोपटली आणि म्हणाले, सुकेशिनी, तू खरोखरच सुकेशिनी आहेस. बोलता बोलता भगवान बुद्धांनी तिच्या मस्तकावरून प्रेमाने हात फिरवला आणि असे म्हणतात की भगवान बुद्धांच्या नुसत्या हस्तस्पर्शाबरोबरच सुकेशिनीच्या मस्तकावरून केस पुन्हा खळखळत्या जलधारेसारखे धावत कमरेपर्यंत खाली आले. तेच ते लांबसडक आणि पिंगट वर्णाचे केस. तर मित्रांनो, धडा फार इंटरेस्टिंग होता. हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आपली.